लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मिसारवाडी येथे अवैध शस्त्र विक्री करणारे पकडले. 58 चाकू 8 फायटरसह आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. छत्रपती संभाजीनगर येथील मिसारवाडी येथे अवैध शस्त्र विक्री करणारे आरोपी पोलिसांनी शिताफीने पकडले. आरोपी समीर खान सलीम खान उर्फ सोनू वय 26 वर्ष व फरार मुनावर खान सलीम खान उर्फ लाला वय 24 वर्ष राहणार दोघे गल्ली नंबर 7 मिसारवाडी छत्रपती संभाजीनगर हे दोघे भाऊ स्वतःच्या ताब्यात अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगून परिसरात दहशत पसरवत आहेत अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांना मिळाली. सदरची माहिती वरिष्ठांना देऊन गुन्हे शाखा पथकाने आरोपींच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्यांच्या घरातून लहान मोठ्या आकाराचे 58 चाकू व 8 लोखंडी फायटर असे एकूण 66 शस्त्र ज्याची किंमत 1,03,500 रुपये किमतीची मुद्देमाल व एक MH-20FW0267 HF डिलक्स 30,000 रुपये किंमत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीने सदर चाकू व लोखंडी फायटर कोणाकडून आणले व ते शहरात कोणाला विकले याबाबत अधिक तपास सुरू असून पोलीस ठाणे सिडको येथे गुन्हा रजिस्टर नंबर 174/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहितामधील चोरीस केलेली मोटारसायकल जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत मोहिते, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, पोलीस योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, राजेंद्र साळुंखे, मनोहर गीते, राजेश यदमळ, अभिषेक बाठे, गीता शिकारे, संतोष चौरे यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.